Next, problem number 5. A jet of water 50 mm diameter is discharging under a constant head of 70 meters. Find the force exerted by a jet on a fixed plate. Take coefficient of velocity as 0.9. बघा, गिवन डाटा आता बघा. आपल्याला पहिल्यांदा डायमीटर दिलेला आहे 50 mm कन्वर्ट इनटू मीटर 0.05 मीटर. आपल्याला इथं आता कॉन्स्टंट हेड दिलेला आहे, हेड एच इज इक्वल टू 70 मीटर. आणि परत आणखी काय दिलेलं आहे त्यांनी, कोएफिशिएंट ऑफ व्हेलॉसिटी सी सफिक्स व्ही, कोएफिशिएंट ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0.9. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, फोर्स एक्झर्टेड बाय द जेट ऑन ए फिक्स्ड प्लेट. आपल्याला सूत्र माहित आहे, फोर्स एक्झर्टेड बाय जेट ऑन ए फिक्स्ड प्लेट इज गिवन बाय एफ इज इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर. आता बघा, आता रो म्हणजे माहित आहे आपल्याला डेन्सिटी ऑफ वॉटर, कारण का वॉटर म्हणलेलं आहे, जेट ऑफ वॉटर म्हणलेलं आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर माहित आहे 1000. एरिया माहित आहे आपल्याला पाय बाय 4 डी स्क्वेअर. डी माहित आहे, त्याच्यामुळे एरिया काढू शकतो आपण. पण आपल्याला व्ही दिलेलं नाही, इथं व्ही दिलेलं नाही, पण हेड आणि कोएफिशिएंट ऑफ व्हेलॉसिटी दिलाय त्यानं. त्यामुळं आपण व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करणार, ह्या फॉर्म्युल्याचा यूज करू. v इज इक्वल टू सी सफिक्स व्ही, कोएफिशिएंट ऑफ व्हेलॉसिटी इंटू रूट 2gh. सी सफिक्स व्ही म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ व्हेलॉसिटी इथं दिलेलं आहे आपल्याला डाटामध्ये. जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटी 9.81. आलं लक्षात. एच हेड 70 मीटर. हे व्हॅल्यू ठेवायच्या. हे जर आपण सोल्युशन सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्ही इज इक्वल टू काय भेटते, 33.35 मीटर पर सेकंड. आता आपल्याला सूत्र माहित आहे, एफ इज इक्वल टू रो इंटू व्ही स्क्वेअर. आता रो माहित आहे, ए माहित आहे, आता व्ही माहित आहे. व्ही आपण फाइंड आउट केली, परत व्हॅल्यू ठेवल्या. रो इंटू ए कसा, ए सर्क्युलर जेट असल्यामुळे काय केलं, पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर. वॉटरची डेन्सिटी 1000, पायची किंमत 3.14 डिवायडेड बाय 4, डी ची किंमत 0.05 स्क्वेअर इथून डाट्यातून ठेवली आपण, आणि व्ही ची किंमत इथं फाइंड आउट केली आपण 33.35 स्क्वेअर. आणि हे जर कॅल्क्युलेशन आपण केलो तर आपल्याला एफ इज इक्वल टू काय मिळतं, 2183.8 न्यूटन. दिस इज अ force exerted by a jet on a fixed plate. Are you getting? Okay. We will stop here. Please subscribe my channel and like करायला विसरू नका. Thank you.